लक्ष्मी कधी अचानक घर सोडून जात नाही. ती आधी इशारे देते, थांबवते, समजावते. पण जेव्हा घरातल्या माणसांना त्या संकेताची किंमत राहत नाही, तेव्हा लक्ष्मी हळूच उंबरठ्यावरून मागे फिरते आणि घरात उरतो फक्त आवाज नसलेला दुःखाचा गोंधळ. आजची कथा अशाच एका घराची आहे. खूप जुन्या काळाची गोष्ट आहे. एका लहानशा गावात शेठ दयाराम राहत होते. मोठे श्रीमंत नव्हते, पण मेहनती होते, प्रामाणिक होते आणि म्हणूनच सुखी होते. त्यांचा व्यापार नफा पाहून चालत नव्हता, तर विश्वासावर चालत होता. पण त्या घराची खरी श्रीमंती होती त्यांची पत्नी सुशीलाबाई. त्या फक्त घर सांभाळत नव्हत्या, त्या घर घडवत होत्या. पहाटे उठून घर झाडताना त्या फक्त केर काढत नव्हत्या, त्या घरातली नकारात्मकताही बाहेर टाकत होत्या. तुळशीला पाणी घालताना त्या फक्त झाडाला जगवत नव्हत्या, त्या घराला संस्कार देत होत्या. म्हणूनच त्या घरात पैसा कमी असला तरी समाधान अपार होतं. पण नियती ती कधी विचारत नाही. एक दिवस सुशीलाबाई आजारी पडल्या. ताप, अशक्तपणा आणि हळूहळू त्या अंथरुणावर खिळल्या. आणि त्याच दिवसापासून घराचा श्वासच बदलला. कारण घर भिंतींनी उभं राहत नाही, घर उभं राहतं एका स्त्रीच्या शिस्तीवर. दयाराम घाबरले. त्यांना जाणवलं त्या घराला आधार हवा. मुलाचं लग्न ठरवलं आणि घरात आली राधा. साधी, सुंदर, शांत वाटणारी. सुरुवातीला ती अगदी सुशीलाबाई सारखीच वाटली. घरात पुन्हा हसू आलं, आशा परत आली. पण हळूहळू बदल सुरू झाले. उशिरा उठणं, स्वच्छतेकडे दुर्लक्ष आणि सासूबाईंच्या शब्दांना हलकेपणाने घेणं. राधाला वाटायचं हे सगळं जुन्या विचारांचं ओझं आहे. पण तिला कळलंच नाही की हे विचार ओझे नव्हते, ते घराचं संरक्षण होतं. एक सकाळ झाडूला चुकून तिचा पाय लागला. सुशीलाबाई म्हणाल्या, बाळ, झाडू लक्ष्मीचं प्रतीक असतं. राधा हसली. त्या हसण्यात निष्काळजीपणा नव्हता, त्या हसण्यात अहंकार होता. मग चुका वाढत गेल्या. रात्री खळखटी भांडी, संध्याकाळी झाडू, चुलीवर उष्ट भांडं. या गोष्टी लहान वाटतात, पण लक्ष्मी मोठ्या चुका पाहून नाही, ती अशा लहान गोष्टींवरूनच घर सोडते. आणि मग एकामागून एक संकट आले. व्यापार बुडू लागला, धान्य खराब झालं, कर्ज वाढलं आणि एका रात्री गोदामाला आग लागली. आगीत जळणारं धान्य, आकाशात उठणारा धूर. दयाराम कोसळले. त्यांच्या आयुष्याची राख त्यांच्या डोळ्यांसमोर होती. त्या रात्री राधाला घराबाहेर काढण्यात आलं. दार बंद झालं. तो आवाज दाराचा नव्हता, तो तिच्या अहंकाराचा भंग होता. अंधार, थंडी आणि पश्चाताप. पहिल्यांदाच राधा स्वतःशी बोलली होती, मी काय चुकले? आणि प्रत्येक उत्तर तिला सासूबाईंच्या शब्दात दिसू लागलं. ती 3 दिवस देवीला हाक मारत राहिली. अन्न नाही, पाणी नाही, फक्त एकच जप, आई मला माफ करा. 3ऱ्या रात्री प्रकाश झाला. साक्षात देवी महालक्ष्मी प्रकट झाली. देवी म्हणाली, मी त्या घरात राहत नाही जिथे आळस असतो, अस्वच्छता असते आणि मोठ्यांचा अपमान होतो. पश्चाताप हीच खरी पूजा आहे. राधा परत आली, पण बदललेली. तिने उंबरठ्यावर डोकं टेकवलं. मला सून म्हणून नाही, माणूस म्हणून स्वीकार करा. सुशीलाबाईंनी तिला मिठी मारली आणि त्या क्षणी घरात पुन्हा प्रकाश पसरला. राधा बदलली. पहाटे उठू लागली, घर मंदिरासारखं ठेवू लागली, आदर शिकली आणि लक्ष्मी परत आली. व्यापार उभा राहिला, घरात आनंद आला, शांती पसरली. या कथेचा संदेश एवढाच की लक्ष्मी पैसे पाहत नाही, ती पाहते मनाची शुद्धता, घराची स्वच्छता आणि मोठ्यांचा आदर. आम्ही दिलेला संदेश आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा. धन्यवाद.